या ठिकाणी आपल्यासोबत काही मुस्लिम भगिनी आहेत. आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत. राजसाहेब ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा हुंकार पण दिलेला आहे आणि सोबतच सुजाण मुस्लिमांबद्दल सुद्धा त्यांनी कौतुकाचे शब्द वापरले आहेत. या क्षणी काय भावना आहेत तुमच्या नेमक्या? मी या क्षणी हे बोलण्यासाठी इच्छुक आहे का महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे जे आपले पुणे शहराला उमेदवार दिले मुरली अण्णाजी मोहोळ, त्यांच्यासाठी जे आजची सभा महायुतीने जे सभा हे केलेली होती त्याच्यासाठी जेवढी प्रचंड गर्दी आणि पाऊस पडत असतानासुद्धा आपण जमलेले राजसाहेबांचा विचार ऐकण्यासाठी. तर मी एक मुस्लिम समाजाची महिला म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी पुणे शहराची, पण आज त्यांचे विचार ऐकून मी त्यांना सलाम ठोकते का त्यांनी म्हणजे जातीपातीचं राजकारण न करता मुस्लिम समाजामध्ये जे फतवे आणि जे हे करतात त्यांनी त्यांना भडकवत होते, त्यांनी ते सुशक्तीत आणि सुबळ मुस्लिमांचा ज्यांनी ते सगळ्यांच्या समोर जनतेसमोर जे आणलेलं आहे आणि सगळ्या पुणे शहराचे मुस्लिम समाजाचे जे चांगले याच्यातली जी लोकं आहे मुरली अण्णाजी मोहोळ आपल्या इकडून भरभराटी मताधिकांनी आपले केंद्रात जाणार आहे आणि अबकी बार मोदी सरकार 400 बार हे आपण मोदी साहेबांनाच पंतप्रधान करणारे मुस्लिम समाजाचा सर्व पाठिंबा त्यांना आम्ही देणार. मी आज पहिल्यांदा त्यांचं भाषण ऐकलं. मला इतकं बरं वाटलं की जे गैरसमज होते भारतीय जनता पार्टीबद्दल, मोहोळबद्दल, मुस्लिम लोकांचे, ते गैरसमज दूर झाले. आज सगळे मुस्लिम त्यांना पाठिंबा देणार आहे आणि आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त मुरली अण्णांना आपले निवडून कसा आणता येईल. हे जे फतवे हे कोणी ऐकत नाही, हे फक्त शो आहे त्यांचा की फतवे काढले असे फतवे काही काढणार नाही आणि इकडचा मुस्लिमांना ऐकणार पण नाही. हे सगळे मोहोळला मतदान करतील आणि त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणून दिल्लीला पाठवणार म्हणजे पाठवणार. राजसाहेब ना मी असं नेहमी त्यांचं भाषण ऐकत असतं. म्हणजे त्यांचं भाषण फार आवडते. रोखठोक बोलतात ते, जे काय असेल ते समोरासमोर रोखठोक बोलतात, तेच मला त्यांचं जे आवडतं बरं. आणि आता या इलेक्शनमध्ये ते स्वतः इथं मग BJPला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. तर BJP सीट नक्की 100% लागणार. कमीत कमी ना ते गेले बापटसाहेब 3-3.5 लाख मतांनी निवडून आले. यंदा कमीत कमी 1 लाख 2 लाख मताचा फरक पडून 4 ते 5 लाखांनी मोदीसाहेब निवडून येतील. आणि मोदी साहेबांनी पण ते 370 कलम हटवलेले काश्मीरमधला. तर मी आत्ता 1 महिन्यापूर्वी काश्मीरला जाऊन आलो. तर तिथं एक कार ड्रायव्हरला मी विचारलं का बा इथं 370 काढल्यानंतर काय फरक पडला. तर ते मला इथं टुरिझम कमी झालं नाही, टुरिझम वाढलं आणि टेररिस्ट कमी झालं असं एक कार ड्रायव्हर सांगितलं मला. बरं का, तर चांगला फरक पडला तिथं. काश्मीरचा कसा अनुभव काय होता तुमचा? फार चांगला अनुभव होतो. फार सिक्युरिटी जवळ सगळे गन मशीन घेऊन रोडवरती सगळी मिलिटरी थांबलेली, काही त्रास नाही, काय नाही, एकदम फर्स्ट क्लास आहे. राज ठाकरेंनी मोदींचा त्यावेळेला विरोध सुद्धा केला होता, परंतु त्याच कालावधीमध्ये जेव्हा 370 काढला तेव्हा अभिनंदनाचा ट्विट करणारे सुद्धा राज ठाकरेच होते. यावरती काय वाटतं? राज ठाकरे देशाकरता ते एकदम चांगलं बोलतात. बरं, आता देशाकरता त्यांनी मोदी साहेबांना परत म्हणून त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आताही तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की मोदींसोबत माझे काही मतभेद असतील तर जरूर असतील, पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्याच आहेत असं बोलणारे लोक आता राजकारणात नाही आहेत. त्याबद्दल एक माणूस असं उभा राहतो, चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतो. मग तो विरोधक असो किंवा कोणी असो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते त्यांचं एकदम रोखठोक सगळं बोलतात. ते जे खरं तेच बोलतात. आणि ते माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तेव्हापासून मी त्यांचे भाषण ऐकत असतो. ते एकदम चांगलं बोलतात, जे काय इमानदारीने बोलतात. आता तुम्ही कुटुंबियांमध्ये नातेवाईकांमध्ये जाऊन ह्याच्याबद्दल चांगला मेसेज सांगणार आहात का? साहेबांनी सांगितलं की काही सुजाण मुसलमान आहेत ज्यांना चांगलं माहिती आहे की कोणाच्या पाठीशी उभं राहायचं, कोणाच्या नाही राहायचं आहे. आणि खरं तर मुस्लिम समाजाला या ठिकाणी शिक्षणाची गरज आहे, चांगलं उत्तम सोयी सुविधांची काही गरज आहे. त्यामुळे त्यांना यातलं खऱ्यातलं खरं आणि खोट्यातलं खोट्या गोष्टी कळायला पाहिजे. तुमच्यासारखे सुजाण मुसलमान जे असतील त्यांचं समाजाप्रती कर्तव्य आहे, याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आता मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. पुणे शहर उपाध्यक्ष पण झालो मायनॉरिटीचा. तर आता मुस्लिम आता निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक आपल्या मनाचं असतं, कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं आपल्या मनाचं असतं. पण आमचे मुस्लिम कार्यक्रम भरपूर आहेत BJPमध्ये काम करणारे, जे BJP मोदींना मानतात भरपूर. दिल्लीपासून गलीपर्यंत आहेत असं नाही बरं का. आणि सगळे सपोर्ट, चांगला सपोर्ट काय प्रॉब्लेम नाही. आता फतवे काही काढून द्या, फतव्यावरती मला उलट राग येतो तर कशाला फतवा काढतं, कशाला जातीयुत करतं. आपण भारतीय सर्व धर्मसमोर या मातेने राहील. आपल्या काही मुस्लिमांचे काही प्रश्न तर मोदीसमोर मांडा ना तुम्ही, मोदी साहेबांसमोर, आणि ते प्रश्न सोडून घ्या. जातीयुत करून भांडण करून काय होणार आहे? आपण भारतामध्ये राहतो. 3 तलाक सारखा मुद्दा असेल त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे ॲक्शन घेतली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, चांगलं ते काय हरकत नाही. एकदम चांगलं त्यांनी बोले. काय स्त्रियांना काय त्रास होता तो त्रास कमी झाला.
नाहीतर पुरुष वर्ग काय 2 काय 10 लग्न करायला तयार आहे, पण ते स्त्रियांना त्रास होतो ना. ते जे कायदा केला एकदम चांगला केला, त्याच्याबद्दल काही शंका नाही. मग स्त्रिया राजसाहेबांची भाषणं कधीपासून ऐकतात, त्यांच्यावरती प्रेम कधीपासून आहे तुमचं? मी लहानपणापासून ऐकतो. मी त्यांची रोखोक आहे सगळं, जे काय बोलत ते खरं बोलणार.